हा काम नावाचा नवरा आहे. मोबाईल बंद कर. हे आता शिक नवरा झाला का अजून पण खाली लईकीच कडे नवरीचं नाव उपाय राम थांबायचं अजून शिल्लक आहे. नवरीचं नाव उपाय नवऱ्याचं नाव काम. आता काम नावाचा जो नवरा आहे याला पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक वालीला मारली, विश्वामित्राला मारली, नारदाला मारली आणि तुम्हाला मलाही मारली. आणि आपल्याला संपवलं कोणी शरीरातल्या कामात. आता हा काम नावाचा जो नवरा आहे याची आई हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना बढाला गाई गजानो वासना बढाला गाई काम नावाचा नवरा आहे. सगळं काही बाहेर नाही बरं का. आता हे काम नावाचा नवरा शाळेचे बरोबर पहिलीमध्ये झाला. पहिली ते 10वी सावध तंगड्यावर करतो का? सावधान मी सावधान म्हणतो, तू तंगड्या भागीत साव रिलॅक्स साव रिलॅक्स साव. नवीला कोण आहे का? हे नवीला कोण आहे? नवीला तू किती आहे रे? हे तू नवीला आहे तू? हा आठवीला आहे का? सेमी का मराठी? सेमीला आहे का? मिल्क इज सॉलिड लिक्विड और गॅस? हे असू नका, मी सगळ्यांना विचारणार आहे. मिल्क इज सॉलिड लिक्विड और गॅस? तू किती रे? सेमी का मराठी? सेमीला आहे का? हे सेमीला आहे का? स्टोन इज सॉलिड लिक्विड और गॅस? पुरी कोणाला विडा? दहावीला पुरी कोण आहे? तू किती आहे का? 9वी 7वी. 9वीला 10वीला कोण आहे पुरीमध्ये? तू आहे का? कितीला आहे तू? 7वी. 10वीला पोरगी कोण आहे? तू आहे का? 10वी सेमी का मराठी? सेमीला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? No, Kepler's first law, Kepler's second law, and Kepler's third law. In chapter number 4, paper number 1, one diagram is that follow. What is the name of that figure? In Marathi, चौथ्या प्रकरणात पहिल्या पेपर मध्ये असे दाखवून तिचं नाव काय? No, right hand rule and left hand rule. Left, right hand rule. आणि पहिले लेफ्ट हँड रोड. नवीला कोण येता? तू कितीला रे? 8वी सेमी का मराठी? हा इंग्लिश मीडियम नाही का? यू सीन फ्लावर? यस. कशाचं? फुल पाहिलं का? फुल कशाचं? 8वीला
गुलाबाचं फूल 9वीला सुरू होत. 10वीला त्याला पाकळ्या येतात. You have seen flower? Yes. Hey, how many parts of flowers? No? मी सांगतो, तू सांगू ना. मी इंग्रजी सांगू, मराठीत निदलपुंज, दलपुंज, भूमंग आणि शायांग. In English, it is called calyx, corolla, androecium, and gynoecium. There are 4 parts of flowers. तू कितीला आहे रे? 8वी. शिवी का मराठी? मराठी. बापाच्या बायको सिंपटिम म्हणतात. पत्नी. बापाच्या बायकोला काय म्हणतात रे? बोला हे, बोलला का बाकी? बापाच्या बायकोला काय म्हणतात? हे काय म्हणतो बापाच्या बायकोला? काय म्हणतो रे? आई. हे तू किती आहे? तू डोक्याला हात लावे. काय व्हायचं ते टीव्ही सारख्या होईल. तुला टेन्शन काय? कितीला आहे तू? 6वी. 9वी का 6वी? अरे 9वी 6वी. गजाला काटे किती? सरळ बसा. म्हणजे 14. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. काय तुम्ही बोलत नाही? टिंबटिंब नदीच्या टिंबटिंब नदीमध्ये टिंबटिंब जिल्ह्यात काथा बुडाला नाही टरला. इंद्रगिरी आला. हे पोरांनो, ती सैराट मध्ये ती पोरगी कोण आहे? आरसी. तो कोण आहे? वर्षा. करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतरी आठवड्यात आप्पा. आणि ते आप्पा गाणं कसं आहे? सगळे सगळं म्हणावं कसं आहे ते? आप्पाच. करेक्ट. आप्पाच आप्पाच. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतरी पुष्पा. वाक्य काही चुकीचं नाही. आता एक नवीन आलंय ना, पराच्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आली सुटकेवाली. करेक्ट. आता पराच्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि नवरी आहे. मी कुठे जाऊ दे, काय काय तिला काम नावाचा नवरा आहे. तिला वासना नावाची सासू आहे. आता त्या सासूचा नवरा तिचा कोण आहे? करेक्ट. सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे टंब. आता नाही डोकं खाजावं लागेल. डोकं खाजावलं तरी कळत, आपल्याला काही कळत नाही. नवरी झाली गोपाळी.
नवरा झाला काम, सासू झाली. आणि आज पाया पडून सांगतो, वासना सगळ्यांची फिरली. कोण कुणाचा भाऊ नाही, कोण कुणाची बहीण नाही. तुमचा खिस्सा गरम आहे तेव्हा जग सत्य आहे. अंगातली ताकद संपली का तुमचा विषय घेतला. काही मुळे म्हणतात ती मुलगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम बी काहीच करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा सगळा हे प्रेम बी ह्या सगळ्या दबाने कोणाला वेळ नाही. हे बायका पोरं ही सगळी भामतेची टोळी आहे. फक्त 3 जण आपले कटेवरचा पांडुरंग, राई रुक्माई, संतानी ग्रंथ. बाप मेलो बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ श्याम केले तेवढे यमाने केले नसते. कोण बहीण भावाशी न बोलणाऱ्या 4 जणी माया पुढे बसले. आता नावा सगळं सांगत काय बहीण फक्त इंद्रिकर बोलतो तर लोकांना राग येतो. आम्ही बोललो का आमच्या बातम्या, आम्ही बोललो का आमच्या क्लिपा, आम्ही बोललो का आमच्या आरोपी. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. काय घेऊन बसले तुम्ही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. गावातला एक पुढारी सुद्धा शाळेतलं डुकून पाहत नाही. एक फक्त 2 वेळा शाळेत जातो 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो तशी काय याला जी इंग्रज उचकून लावली. पोरांच्या गोळ्या खातून चालला तरी. हसण्यावारी गोष्टी घेऊ नका. 5 वर्ष मी कीर्तना कोकलत होतो. अरे शाळेचे मोबाईल बंद करा, शिक्षणाचे मोबाईल बंद करा. आज गरीबाच्या मुलीची छेड कशाला निघली असती, कशाला निघली असती. मुलगी बरं मुलगी तुम्हाला मुलीवर ज्याने बोलावं, ज्याला मुलगी त्याने बोलावं. मुलगी कविता करून करते का कादंबऱ्या करून करते. 10 मिनिटं कॉलेज मधून मुलगी उशीर आली तर बापाचं हृदय धडधडत नाही. 5 वर्ष मी त्यांना बोलत होतो शाळेतले मोबाईल बंद ठेवा, शिक्षकाचे मोबाईल बंद ठेवा. त्यांनी बातम्यांना कुठं मला आरोपी केलं. झालं का नाही आलो. आणि आता शाळेला कॅमेरे बसवले. 5 वर्ष बोलत होतो. आता कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. आता पोरं एक वाहिनी उतरत होती नाही, कॅमेरे गायब. बोलत होतो आम्ही कीर्तनात. हा विनोद नाहीये. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अजून 10 वर्षानं या देवळांमध्ये आरती करायला सुद्धा नवीन पोरं राहणार नाही. नवीन आपली पिढी संपले. उपार मात्र संपला. तुमचे काय म्हणताय. कोण इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. त्याला अध्यक्ष केलं. खरं का खोटे बोला. आपली पिढी संपल्यावर कोणी आरती करणार नाही, कोणी देवळात येणार नाही. राग वाटतो तुम्हाला वाईट वाटेल. मला जेवढे श्रेय द्यायचे तेवढे द्या. पण 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. हो पुढचं ऐका. आता कीर्तनात तुम्हाला 10 लोक दाखवतो मी माझ्याकडे बसलेले. शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेली त्या बापाला पाहिजे होतं का नारायक. 2 रुपयाला 36 रुपये. हसायच्या गोष्टी राहिल्या द्या. महिला मंडळ वाईट वाटत तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतो. मला शिव्या तोंडावर. महिला मंडळ या 4 वर्षामध्ये तुम्ही अभ्यास करा. पोरावर कर्ज आहे, बापावर कर्ज नाही. कॉलेजच्या पोरावर कर्ज आहे. कर्ज आहे त्याला. बापानं कर्ज काढून त्याला मोबाईल शॉपिंग टाकून दिली. बाबानं कर्ज काढून त्याला मेडिकल टाकून दिलं. त्याला दुपारच्या मार्गात गेम खेळायची. 5,000 लावणे त्याला 9,000 आले. 9,000 लावणे त्याला 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली. 40 लावणे 1.5 लाख गेले. दुकान विकला. बोला ही वेळ आली का नाही. बोला तुम्ही काही बोला. होत
मोबाईल शॉपिंग विकली, मेडिकल विकलं, कर्ज कोणी केलं? पोराला. आणि लोन पण आला बापाला. कर्ज फेडायचं कोणी? बापाला. कर्ज केलंय कोणी? पोराला. आणि पोराची बाजू घ्यायला हिनं म्हणायचं 10-5 गुंठे विकू, पण कर्ज अशा भन्नाऱ्या बाया पुढे बसल्या तुम्ही जणी आता नावा सगळं सांगणार. पोराची काय आयुष्य त्या बापानं जमीन विकायची, कर्ज फेडायचं. पोर कर्ज फिटल्यावर पोरानं दारू प्यायची. आईने मानायचं पुढे काही पेतोय. पहिलं मंडळ हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. आयुष्यभर या माणसाने पापच करायची. अरे कधीतरी त्याला सुखाचा घास खाऊ द्या. लहानपणी गरिबीत वाढला, पैसा आला तर संसार झाला, आणि पुन्हा बरं कुठे झाली तर धडधडीत सगळ्या बायका नवऱ्याची बाजू घेत नाही, मुलांची बाजू घेतात. आणि तुम्ही नवऱ्याचा अपमान मुलाचं खत करता, तुम्हाला काहीच वाटत नाही. अरे त्याला स्वप्न आहे का नाही काय? अरे बनेल म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय. बायकोच्या घरातले दागिने फोडलेले, त्याने तो बाजारला गेला तर मिसळ पाव खाली 10 रुपयाची पाण्याची बाटली ते कधी कधी विकत घेतली नाही, पण 10 रुपयाची भेळ घेऊन आल्याशिवाय राहिला नाही. त्याला घर असावं असं स्वप्न नाही. त्याला नातू माझ्या अंगावर खेळावा असं स्वप्न नाही. स्वप्न नाही का त्याला? मूर्खासारखी तुम्ही पोरांची बाजू घेता, पोरीची बाजू घेता. पोरगा दारू प्याला तरी आईनं बोलायचं नाही, पोरगा जुगार खेळला तरी बोलायचं नाही, पोरनं कोणची पोरगी घरात आणली तरी बोलायचं नाही. अरे एवढे तुम्ही पोरांची बाजू घेता, मूर्खासारखी पोराने जर नवऱ्याचा अपमान करता तुम्ही. काय त्याला जीवन? त्याला जीवन नाही. अरे उलटी तुम्ही नवऱ्याची बाजू घेतली पाहिजे. पोराला सांगितलं पाहिजे कर्ज तू केलाय, तू फेड. गोष्ट खरी का मोठी? पोरगी पळून गेली तरी आईला माहित नाही. माहित नाही? माहित नाही? पोरगी पळून गेलो आई म्हणजे मला अंदाज आता. तू काय आम्हाला बसली? तू आपली पोरगी प्रेमात पडली आपल्याला कळत नाही? आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तुला समजत नाही? आपल्या मुलीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे का येतोय तुला समजत नाही? आपली मुलगी कॉलेजला गेल्यावर जेवतच नाही, मग कॉलेजनं का अन्नदान सुरू केलंय तुला समजत नाही? आपण जर म्हणलं पोरगी डोंगरावर दिसली पोराच्या गाडीवर, तर ती म्हणते तिने वनस्पती शास्त्र घेतलंय, तिने पर्यावरणाचा अभ्यास केला, तिला रोज डोंगराला येणावा. समजत नाही? हसण्यावाली गोष्टी घेऊ नका, विनोद आहे का हा सांगा मला. तुम्हाला जेवढे मला शाप जाता येतील तेवढे द्या, खोटं असलं तर. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले, 40% पोरं 30-20% पोरं शेअर मार्केट मध्ये गेले. आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभे करायचं. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. खरं 100 पोरं उभे, 93 पोरं दारू पितात. दारूवर कोणी बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला त्याची बातमी करायची, बोलला तर मी याला असतो. या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही, जो कुठे जातील तोच मोठा होईल. बोला तुम्ही खरं. 2 शिशव्या खाणारा माणूस मी रोज. एक केस कमीत माझ्या अंगाशी. एवढी गाव पाहिजे. माझी किती कीर्तन बोली गेली महाराष्ट्रात एका जन्मात. अशी 500 गोवा गेले तरी एवढी कीर्तन करू शकत नाही. 500 घडले तरी एवढी कीर्तन मी एका जन्मात काढली. हो, गावात माझ्या अंगाची केस कमी आहेत. एवढी गाव पाहिजे मी. माझ्या कीर्तनात मी वाचते नसेल, पुस्तकात नाही, अनुभवाची आहे. राग आता तुम्हाला जरूर येतोय. मी शेतकऱ्याचा ते गरीबाचा ते. तुम्ही मला महाराज म्हणून माहीत तारीख घ्यावं, माझ्या पाया पडावा म्हणून मी कीर्तनात कधीच वाईट बोलणार नाही. मी त्याच्या पुढे गेलेला माणूस आहे. माझं म्हणतं एकच आहे, आपली माणसं आहेत, आम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बदललं पाहिजे. बोलणार तुमचं तुम्हाला बोललाच पाहिजे. बोलणारे तुमची भाषेत तुम्ही ऐकलं पाहिजे काय म्हणते. आम्ही तुमचे तुम्हाला पोरीला राग येतो त्याचा. पोरी म्हणजे काय करायचं, त्याला काय करायचं, त्याला एका बापाचं हृदय लागतं तेव्हा कळतं. तुम्हाला काय करायचं? भंगार पोरानं गाडीवर टाकलं का चालली थोबाड वासून, भंगार पोरानं बियाणं टाकलं चालली थोबाड वासून. तुम्हाला काय कळतं बापाचं हृदय? हसण्यामध्ये गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापाला या 4 वर्षामध्ये 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. पहिला म्हणजे सगळ्याच्या गोष्टी राहिल्या नाही कीर्तनात.
या 4 वर्षात बापानं खाता दिला हो, मुलाला बापानं खाता दिला. मुलगा गेला, बाप शिवत आहे. गेला मुलगा, बाप शिवत नाही. काम मुलाला पाहिजे पासून. आई मुलाच्या प्रेतावर रडतात का? निरीक्षण करा जरा. का पहिल्या मंडळी 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंगुलीला त्याचं प्रेत जर अंगुलीला बाहेर काढलं तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पहिला म्हणत त्या प्रेताजवळ जाणारी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहिती त्यांना माझा बाप केलाय, काय माहिती त्यांना माझ्याशिवाय मी वाचाय, काय माहिती त्या चिमुलच्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारत नाही, आई माझ्या भावाला लोक का आंघोळ घालतात, आई का? आणि ती पोरं आईला विचारत नाही, माझ्या बाबाला पाहतून कुठे चालवलं, आई लोकांनी कुठे चालवलं. तेच प्रेम पेटवले की सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात नाही, पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला आई माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, मला भूक लागली म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरून नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येत आई पुढे दप्तर टाकतात, आईला सांगता आई मेलाय माझा बाप, मेलाय. आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या ताब्यात आहेत. या 3 वर्षात मोठातली पोरं बापाच्या ताब्यात आहेत आणि या 3 वर्षात स्तनातली दूध देणारी पोरं बापाच्या ताब्यात आहेत.